हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूरहून मुंबईकडे जाणारा हा भारतातला सर्वात मोठा सर्वात रुंद असा हा महामार्ग लवकरच आपण एका बोगद्यातून जाणार आहोत। अभियांत्रिकी कौशल्याचा आणि अभियांत्रिकी चमत्काराचा जिवंत पुरावा म्हणजे हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग। सुखकर प्रवास, इंधनाची बचत, वेळेची बचत आणि आनंददायी प्रवास हे ब्रीदवाक्य समोर ठेवून साकारण्यात आलेला हा समृद्धी महामार्ग। यासाठी प्रचंड मोठं नियोजन करावं लागलं। सर्व अभियंत्यांच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा कस या ठिकाणी लागला आणि त्यांच्या कौशल्यातूनच साकारलेल्या या बोगद्यातून आता आपण जात आहोत। छत्रपती संभाजी नगरच्या जवळचा हा बोगदा एक वेगळाच थरारक अनुभव या बोगद्यातून वाहन चालवताना येतो। या समृद्धी महामार्गानं खरोखर महाराष्ट्रामध्ये समृद्धी आणली आहे। औद्योगिक दळणवळणाचा एक अत्यंत साधा सोपा आणि वेगवान पर्याय उद्योगांना उपलब्ध झाला आहे। अगदी छोट्या कारपासून तर अवजड वाहनांपर्यंत सर्वजण याचा वापर करू लागले आहे। टोलचं प्रमाण प्रति किलोमीटर ₹1.73 याप्रमाणे ठरवण्यात आलेले आहे। मात्र वेळेचं महत्त्व लक्षात घेता आणि इंधनाची बचत लक्षात घेता आणि वाहतुकीची कोंडी 100% टाळण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या महामार्गाला सर्वजण प्राधान्य देऊ लागले आहेत आणि खरोखर या महामार्गानं आपलं समृद्धी हे नाव सार्थ ठरवलेलं आहे। ज्यांचं धोरण संपूर्ण देशाला लाभदायक ठरलं असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री आणि महाराष्ट्राचे थोर सुपुत्र नितीनजी गडकरी साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा समृद्धी महामार्ग म्हणजे एखादा मंत्री आपल्या उदात्त संकल्पनेनं किती मोठा कायापालट करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण आहे। या समृद्धी महामार्गानं महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून टाकला। अशाच प्रकारचे महामार्ग संपूर्ण देशामध्ये नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात गेल्या 10 वर्षात पूर्ण झालेले आहेत। त्यामुळे अनेकदा त्यांना गमतीनं गडकरींच्या ऐवजी रोडकरी असंही म्हटलं जातं। गडकरींच्याच मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य रस्ते महाविकास मंडळ MSRDC यांनी हा समृद्धी महामार्ग पूर्ण केला आणि त्याचा लाभ लक्षावधी महाराष्ट्रीय माणसांना होत आहे। केवळ महाराष्ट्रीयन माणसेच नव्हे तर पर्यटनासाठी महाराष्ट्रामध्ये येणारे परप्रांतीय पर्यटक देखील याच समृद्धी महामार्गाला प्राधान्य देऊ लागले आहेत। रस्ते म्हणजे कोणत्याही प्रदेशाची आणि देशाची विकासाची रक्तवाहिनी, मुख्य रक्तवाहिनी असते असं म्हटलं जातं आणि तेच ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून नितीन गडकरी यांनी गेल्या 10 वर्षात देशाचा प्रचंड कायापालट करून दाखवलेला आहे।
समृद्धी महामार्ग साकारताना लाखो हेक्टर जमीन संपादित करावी लागली, अधिग्रहित करावी लागली। या भूसंपादनाच्या वेळी देखील समाधानकारक मोबदला देण्यात आला।